शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी शेफ समाधान आपले स्वागत करत आहे 17 दिवस 17 अन्नद्रव्य या सिरीज मध्ये. तर आपल्या सिरीजचा दिवस आहे चौथा. तर आपण शेतकरी मित्रांनो आपण चौथ्या दिवसामध्ये नेमकं एक अशा विषयावर चर्चा करणार आहोत जे की आपल्या जे पीक राहतं तर पिकाचा पाठीचा कणा म्हणलं जातं. तर ते हे अन्नद्रव्य असणार आहे. तर आपण हे अन्नद्रव्य म्हणजे दुय्यम अन्नद्रव्यामधलं पहिलं अन्नद्रव्य कॅल्शियम. तर ह्या कॅल्शियमवर आज चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो आपण जे कालचे व्हिडिओ बनवलेले आहेत, कालचे म्हणजे जे आपण प्राथमिक अन्नद्रव्यावर अशी पुरेपूर माहिती म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये शेतकरी बंधूंसाठी शेतकरी बंधूंना समजेल अशी आपण त्या ह्याच्यामध्ये बनवलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो जर कोणी आलेला असताल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या, कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर येऊन जातील. तर शेतकरी मित्रांनो आपण पहिला जे की आपण आपलं कॅल्शियम नेमकं कसं काम करतं व आपण ते कॅल्शियमचे नेमकं फायदे काय आहेत व कॅल्शियम नेमकं कमतरता कशी आहे, आपण झाडामध्ये कशी कमतरता दिसते आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कॅल्शियम नायट्रेटचे आपण प्रथमतः आपण कसं काम करतं आपण ते पहिल्यांदा पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो आपलं जे समजा झाड राहतं तर कोणतेही प्रत्येक झाडामध्ये आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते झाडामध्ये पेशी बघायला भेटतात व त्याच्यासोबत नेमकं पेशीला असं मजबूत करण्याचं काम जे आहे ते आपल्या ही जी कॅल्शियम आहे तर हे अन्नद्रव्य आपल्याला करून देणार आहे. तर जर आपल्या झाडाची जर पेशी मजबूत असेल तर तिथून पुढे जे आहे ते आपल्या झाडाची जे आहे ते वाढ होण्यास सगळ्यात जास्त मदत होते. शेतकरी मित्रांनो जे आपलं कॅल्शियम राहतं तर कॅल्शियम जर पिकामध्ये आपल्या व्यवस्थितपणे जर असेल तर ते सगळ्यात जास्त पिकाला जे आहे ते आपल्या मदत करून देणार आहे. ऊन असेल किंवा इतर फंगस असेल किंवा कीटक असेल किंवा इतर कुठल्याही कारणामुळे जर आपले झाड जर स्ट्रेसमध्ये आला असेल शेतकरी मित्रांनो तर ही जी कॅल्शियम आहे ते आपल्या रोगप्रतिकार शक्ती जे आहे ते आपलं वाढवण्याचं काम जे आहे ते आपलं कॅल्शियम नायट्रेट करतं. शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदा ही दोन कारणं बघितले जे की आपल्या पिकाला भरपूर प्रमाणात जे आहे ते आपलं कॅल्शियम नायट्रेट फायदा करून देतं. त्यात आपण एक असा विषय जाणून घेऊ जे की आपलं समजा कॅल्शियम नायट्रेट जर तयार झालं तर ते कसं काम करतं आपण ते पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो जे आपलं कॅल्शियम नायट्रेट राहतं तर हे दोन नलिकेद्वारे आपलं काम करणार असतं. पहिली नलिका म्हणजे फ्लोएम आणि दुसरी नलिका म्हणजे झायलम, असे दोन नलिकाद्वारे किंवा हे यांना पेशी सहित म्हणलं जातं. तर ह्या जी नलिका आहेत तर ही मेन नलिका म्हणजे आपल्याला जे आहे ते आपल्याला प्रत्येक झाडाच्या प्रत्येक फांदे पानं जे आहेत ते तिथपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतं. तर प्रथमतः आपण नेमकं झायलम काय काम करतं आपण ते पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो जे झायलम आहे आपलं ते झायलम जे आहे ते आपल्या समजा जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य काही तयार झालेले असतील तर ते प्रत्येक अन्नद्रव्य जे आहे ते आपल्याला जे खाली तयार झालेलं जे अन्नद्रव्य असेल ते प्रत्येक आपल्याला फांद्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते आपल्या या झायलम नलिकेचं आहे किंवा झायलम पेशीचं आहे. तर ही जी शेतकरी मित्रांनो जी फ्लोएम आहे आपलं तर ते असं काम करतं जर आपलं झाड जे आहे ते झाडानं जर त्याचं जर अन्नद्रव्य तयार केलं शेतकरी मित्रांनो तर ते आपल्या पूर्ण भागामध्ये म्हणजे झाडाच्या पूर्ण भागामध्ये पोहोचवण्याचं काम जे आहे ते आपलं फ्लोएम करतं शेतकरी मित्रांनो. तर हे झाले पॉईंट जे आपले समजा फ्लोएम आणि झायलम कसं काम करतं तर ते आपण पाहिलं. तर शेतकरी मित्रांनो ह्याचं जे तिसरं पॉईंट म्हणजे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे, कारण बरेच जण समजा आपलं जर पानामध्ये जर कॅल्शियम जर तयार झाला असेल तर ते फळापर्यंत आपल्या जाऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो. फळामध्ये जर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पोहोचायचं असेल शेतकरी मित्रांनो तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट जे ही म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला जे आहे ते याची जी फवारणी आहे फवारणीद्वारे आपल्याला देणं गरजेचं आहे. काही शेतकरी जे आहेत ते आपल्या समजा ड्रीपद्वारे 10-15 दिवसाच्या अंतरावर देत असतील तर 10-15 दिवसाच्या ह्या ना आपल्या शेतकरी बंधू जे आहे ते स्थिर होतात का आपण जे आहे ते कॅल्शियम नायट्रेट दिलं असं बोलतात. तर नेमकं कॅल्शियम नायट्रेट दिल्यानंतर ते शेतकरी स्थिर झाल्यानंतर नेमकं आपलं जर पानामध्येच नेमकं कॅल्शियम तयार होतं तर पानामधून जे आहे ते आपल्याला नेमकं फळापर्यंत जे आहे ते कॅल्शियम नायट्रेट आपल्या पोहोचू शकत नाही. तर त्यामुळे सगळ्यात जास्त आपल्याला जे आहे ते फवारणी घेणं सगळ्यात महत्वाचं राहतं शेतकरी मित्रांनो. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ते आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर नेमकं आपण पहिल्यांदा जे आपलं समजा पिकामध्ये आपल्या नेमकं जे कॅल्शियमची कमतरता येते तर ते नेमकं कशी येते आपण ते पाहणार आहोत. तर पहिल्यांदा जे आपण समजा पिकामध्ये बघायचं आहे की आपलं जे झाड राहतं झाडाचा जे शेंडा असतो ते तो जे आहे ते आकडलेला दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर दुसरं जे कारण आहे सगळ्यात महत्वाचं आहे आपण समजा झाड जे आहे ते काही वेळेस काय होतंय जे आपलं झाडाचे समजा जर फुलगळ होत असेल तर आपल्याला लक्षात येऊन द्यायचं की आपलं जे कॅल्शियम आहे तर ते सगळ्यात जास्त कमतरता आहे. याचं जे तिसरं काम म्हणजे जे आहे ते आपलं टोमॅटो पिकामध्ये जे आहे ते आपले हे जे साईड
साईडला दिसत आहे, जे की आपल्याला समजा पूर्ण टमाटर भरलं व्यवस्थित व त्याच्या जी खालची जी आहे ती साईड जी आहे ती तयार होत नाही किंवा त्याला जे रोग येतो, जे रोग येतो म्हणण्यापेक्षा जे आपलं कॅल्शियम आहे ते हे सगळ्यात लवकर आपल्याला ओळखू येते. ह्या जी डार्क सर्कल दिसत आहे आपल्याला किंवा खालच्या साईडनं जे टोमॅटोला, तर ते पहिल्यांदा हे कारण आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो, हे ओळखून घ्यायचं आहे, जे की आपण किंवा चार चार जे या गोष्टी आहेत ते शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ असं जर बोलायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अख्खा दिवस पुरणार नाही का कॅल्शियम नायट्रेट बाबतीत. तर शेतकरी मित्रांनो हे 4 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. व जे समजा पानामध्ये जर आपल्याला जर अन्नद्रव्य तयार झालेलं असेल तर आपण नक्कीच त्याच्यावर स्प्रेद्वारे घ्यायचं आहे, कारण पानामध्ये जे अन्नद्रव्य तयार झालेलं असेल ते तिथं स्थिर राहतं. आपल्या फळापर्यंत जे आहे ते आपलं अन्नद्रव्य जे आहे ते पोहोचत नाहीये. तर शेतकरी मित्रांनो आपण हे कॅल्शियम नायट्रेट विषयी सखोल पद्धतीने व शेतकरी बंधूंना एकदम सोप्या भाषेमध्ये समजेल असे सांगितलेलं आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या, कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील.